महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची भरती चालू झाली आहे परमनंट सरळ सेवेची, आणि तीही वर्ग 4 ची म्हणजे गट ड ची, जी की सर्व पदं 10वी पास वरती भरली जात आहेत। या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरची पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या तारखेची। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची 680 पदं भरली जात आहेत। तर याच्यामध्ये पहा गट ड चं पद आहे मित्रांनो शिपाईप्रमाणे 15,000 ते 47,600 इतका पेमेंट या पदासाठी असतो। या ठिकाणी नागपूरमधील जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालयाच्या अंतर्गत जी रुग्णालये असतात तिथे ही पदभरती केली जाते। आणि ही जाहिरात जी असते मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग जो आहे त्यांच्या अंतर्गत ही पदं भरली जातात। गट ड ची जाहिरातीची खूप दिवसापासून आपण वाट पाहत होतो। आपल्याला माहिती असेल गट क ची DMR वैद्यकीय शिक्षण विभागाची जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे, त्याचे निकाल देखील प्रसिद्ध झालेले आहेत। तर गट ड ची आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा याचं ब्राउचर देखील आलेलं आहे आणि पूर्ण जाहिरात देखील आलेली आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती तुम्हाला A to Z याच्यामध्ये मी देणार आहे। त्याचबरोबर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतोय, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी जी आहे 2023 ची वर्ग 4 गट ड ची पद भरण्यासाठी सरळ सेवेने या ठिकाणी काय म्हटलंय पदाचा परिचय दिलेला आहे। पहा वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अंतर्गत मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या अंतर्गत या ठिकाणी ही पद जी आहेत ती सरळ सेवा कोट्याची संवर्गातील सरळ सेवेची पद आहेत ती भरण्यासाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो ही बाकी सर्व आरक्षणाबद्दलची माहिती आहे। या ठिकाणी ही जी पूर्ण PDF फाईल दिली आहे त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती देखील आहे जी म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार जागा, जसं की मित्रांनो या ठिकाणी पहा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील जी रुग्णालय आहेत तिथे मित्रांनो 680 जागा भरल्या जात आहेत। तर प्रत्येक कॅटेगरीनुसार ह्या जागा दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक महाविद्यालय जसं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये किती जागा आहेत मित्रांनो, तर 66 जागा आहेत। तर त्याची 66 जागांची प्रत्येक कॅटेगरीनुसार माहिती दिलेली आहे। आता ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला याची महाविद्यालय देखील सिलेक्ट करावं लागणार आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी मित्रांनो रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 344 जागा आहेत। तर त्याची वेगळी माहिती दिलेली आहे। त्या 680 जागाच आहेत परंतु वेगवेगळं डिवायडेशन त्याचं करण्यात आलेलं आहे। त्यांचं खाली पहा मित्रांनो या ठिकाणी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तिथं मित्रांनो 57 जागा आहेत। त्याच्यानंतर अजून पहा या ठिकाणी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी मित्रांनो 135 जागा आहेत। तर ही पूर्ण महाराष्ट्रामधून इथं तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। इतर जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत इतर जिल्ह्यांचे त्यासाठी देखील मित्रांनो जाहिराती लवकरच प्रसिद्ध होतील। आणि त्यानंतर इथं पहा संस्थेचं नाव दिलेलं आहे आणि तिथं कुठली पदं आहेत मित्रांनो समकक्ष सरळ सेवेने भरणारी पदं जी आहेत, जसं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये प्रयोगशाळा परिचर, चपराशी, त्यानंतर प्रयोगशाळा सेवक, क्षेत्र कर्मचारी, हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमन, गँगमन, त्यानंतर मित्रांनो प्राणी संग्रहालय परिचर, माळी, त्यांचं चौकीदार, ही पदं आहेत मित्रांनो। कुठली कुठली पदं आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि ही सर्व पदं कितवी पासवरती आहेत, ते 10वी पासवरती भरली जात आहेत। या पदांसाठी दुसरं काही क्वालिफिकेशन नाही, फक्त 10वी पास तुमचं या ठिकाणी असणार आहे। खूप महत्त्वाची अशी मित्रांनो ह्या जागा आहेत। याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे। त्यानंतर खाली पहा इथं सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, आता 10वीचा सिलेबस दिलेला आहे, त्याच्यावरून तुमची परीक्षा होईल। आता बघूयात आपण सविस्तर जाहिरात। तर ही जाहिरात आहे मित्रांनो, याच्यामध्ये पहा त्यांनी म्हटलंय की गट ड ची पदं 680 पदं त्याची जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी शैक्षणिक पात्रता दिलेली पहा, तुम्हाला दाखवूनही देतो 10वी पास आहे परंतु तरीही एकदा, त्याचबरोबर वयोमर्यादाही दाखवून देतो। याच्यामध्ये खाली तुम्ही जसं स्क्रोल कराल मित्रांनो तशी तुम्हाला शैक्षणिक पात्रता देखील इथं भेटून जाईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं फक्त 10वी पास तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली पाहिजे 30/12/2023 रोजीपर्यंत मित्रांनो, म्हणजे जिथपासून तुमचे ॲप्लिकेशन चालू होतात तिथपर्यंत तुमच्या या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इयत्ता 10वी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे। त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पात्रता वयामध्ये जी देण्यात आलेली आहे 18 ते 40 वर्षे इथं असणार आहे। 18 ते 38 खुल्या प्रयोगासाठी आहे परंतु 2 वर्षे अजून सूट आहे कोविडमुळे पदभरती न झाल्यामुळे। त्यानंतर मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल। त्याच्यानंतर पुढे जर आपण मित्रांनो बघितलं तर आता ही तुमची परीक्षा कुठली कंपनी घेणार आहे, तर IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा पद्धतीचे तुम्हाला विषय असतील, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण असतील, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही, 2 तासाचा पेपर असेल मित्रांनो, 100 प्रश्न 200 मार्काची परीक्षा होईल। तर याच्यामध्ये IBPS कंपनीमार्फत तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे। IBPS कंपनी परीक्षा घेईल। तर काय सिलेबस आहे पहा, याच्यामध्ये दिलेला आहे संपूर्ण सिलेबस आहे। मराठीमध्ये शब्दसंग्रह असतील, वाक्यरचना असेल, व्याकरण असेल, म्हणी वाक्य प्रकारचा अर्थ असेल, उतरावरील प्रश्न असेल, इंग्रजी प्रश्न इंग्रजी भाषेमध्ये काय असेल, बुद्धिमत्ता अंकगणितमध्ये काय असेल, हे सर्व त्यांनी दिलेलं आहे। तर खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे गट ड ची मित्रांनो। या ठिकाणी सरळ सेवेची नागपूरची पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इतर जिल्ह्यांची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.